मित्रांनो, जसं की फर्स्ट इयरचे पेपर संपतात, प्रत्येक मुलाच्या डोक्यात एकच प्रश्न चालतो की मला कॉलेज ट्रान्सफर करायचंय. माझा मित्र त्या कॉलेजला आहे, ते कॉलेज चांगलं आहे बरं का, मी तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. नाही नाही, या कॉलेजला प्लेसमेंट चांगलं आहे, मला त्या कॉलेजला जावं लागेल. माझ्या कॉलेजला फॅकल्टीज चांगले नाही, टीचिंगच होत नाही, त्यामुळे मला त्या कॉलेजला जायचं, तिथे टीचिंग चांगली होते. असे हे जर कॉलेज ट्रान्सफरच्या रिगार्डिंग जेवढे काही तुमचे प्रश्न आहे मुलांनो, हे सगळे या डेडिकेटेड व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण कॉलेज ट्रान्सफरच्या बाबतीत ज्या चुका होता ना त्या सगळ्या दुरुस्त होतील, कारण मागच्या माझ्या एवढ्या 10 वर्षाच्या अनुभवावरनं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पर्पल ॲटला सबस्क्राईब नसेल केलं, पहिलं सबस्क्राईब करा. मित्रांनो, पहिलं तर कॉलेज ट्रान्सफर म्हणजे काय? मित्रांनो, लक्षात घ्या, मी आत्ता बोलतोय कॉलेज ट्रान्सफर बद्दल, नॉट अ युनिव्हर्सिटी ट्रान्सफर. युनिव्हर्सिटी ट्रान्सफर हा वेगळा मुद्दा आहे. आता एसपीपीयू आहे आणि एसपीपीयूच्या मध्ये जे अफिलिएटेड सगळे कॉलेजेस आहे, सो कॉलेज टू कॉलेज ट्रान्सफर मध्ये आपण कॉलेज टू कॉलेजमध्ये एसपीपीयूच्या अफिलिएटेड जेवढेही कॉलेज आहे त्यांच्यामध्ये इंटरनली आपण ट्रान्सफर जे कॉलेज करू शकतो त्या प्रोसेसच्या संदर्भात आपण आता बोलतोय. कळतंय? म्हणजे तुम्ही आता एक्स कॉलेजला आहात आणि तुम्हाला वाय कॉलेजला जायचंय, पण ते पण एसपीपीयूच्याच युनिव्हर्सिटी अंतर्गत, तर ही प्रोसेस आपण डिस्कस करतोय, नॉट अ युनिव्हर्सिटी ट्रान्सफर. दॅट इज अ डिफरंट पॉइंट. क्लिअर आहे? आता ट्रान्सफर होते का? तर ऑब्विसली युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेज टू कॉलेज ट्रान्सफर होते. ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस होते, नॉन ऑटोनॉमस टू ऑटोनॉमस होते, नॉन ऑटोनॉमस टू नॉन ऑटोनॉमस सुद्धा होते. म्हणजे त्याचा काही क्रायटेरिया नाही, कॉलेज फक्त युनिव्हर्सिटी मेन आहे. युनिव्हर्सिटीच्या अंडर कुठल्याही कॉलेजमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. कधी करता येते मित्रांनो? तो लक्षात ठेवा, फर्स्ट इयर तुमचं इंजिनिअरिंग आता झालंय, सो आता हीच फेज आहे. तुम्ही सेकंड इयरला डिपार्टमेंटमध्ये जाताय, सो सेकंड इयरला जाण्याच्या आधीच याच महिन्यामध्ये, या जुलै ऑगस्ट मध्येच तुमची ट्रान्सफर पॉसिबल आहे. त्याच्यानंतर 99% सेकंड इयर नाही, थर्ड इयर बी ला 99% होतच नाही. जी काही ट्रान्सफर करायची ती आत्ताच या जुलैमध्येच तुम्ही जेवढे हातपाय मारू शकता आत्ताच होणारी ही प्रोसेस आहे. मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आला की सर्वात महत्वाचं तुमचं आत्ताचं कॉलेज आणि टार्गेटेड कॉलेज दोघांचा एनओसी पाहिजे. त्याच्यानंतर जो टार्गेटेड कॉलेज आहे तिथे सीट वॅकंट आहे की नाही या गोष्टी क्लिअर पाहिजे. नाही तर असं नको व्हायला तुम्ही इकडे एलसी काढला आणि तिकडे सीटच वॅकंट नाही. कळतंय? आणि अजून तिसरी गोष्ट आली, तुम्ही ऍटलिस्ट ऑल क्लिअर तरी पाहिजे, म्हणजे नवीन कॉलेज ट्रान्सफर व्हायला सोपी प्रोसेस होते. कधी कधी काही केसेसमध्ये युनिव्हर्सिटी किंवा डीटीईचं पण अप्रुव्हल लागतं, बट दॅट इज रेअर केसेसमध्ये. सो 90% तुम्हाला डीटी आणि आपल्या युनिव्हर्सिटीचं अप्रुव्हल लागत नाही, ते रेअर केसेसमध्ये आहे. 90% आपल्याला जस्ट दोन्ही कॉलेजचे एनओसी आणि सीट वॅकंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लागतो. आता त्याच्यासोबत येतो की डॉक्युमेंटेशन काय येतो. सो मित्रांनो, जे टार्गेटेड कॉलेज तिथे जे ऍप्लिकेशन करणार आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म झाला, त्याच्यानंतर जे आपलं ओल्ड कॉलेज होतं तिथलं आपलं मार्कशीट झालं, त्याच्यासोबत आपलं ऍप्लिकेशन फॉर्म झाला, मार्कशीट झालं, दोन्ही कॉलेजचा एनओसी आला. म्हणजे जे तुझं जुनं कॉलेज आहे त्यांनाही काही ऑब्जेक्शन नाहीये आणि जे नवीन कॉलेज आहे त्यांना पण काही ऑब्जेक्शन नाही तुला येण्यासाठी. सो दोन्ही कॉलेजचं एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. याच्यासोबत मित्रांनो, जे नवीन कॉलेज त्याचं ऍक्सेप्टन्स सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे. यस, आणि काही डीटी आणि आपल्या एसपीपीयूचे काही डॉक्युमेंटेशन लागले, काही विशेष डॉक्युमेंटेशन जे रूलमध्ये कॉलेज ट्रान्सफरच्या रूलमध्ये असतील ते नॉर्मल डॉक्युमेंटेशन लागतात, ते काही जास्त नसतात. सो मेन ह्याच गोष्टी आहे. यस, आता ब्रांच चेंज करता येते का मुलं विचारतात. सो लक्षात घ्या, कॉलेज चेंज एक वेळ होऊ शकतं, पण कॉलेज चेंज करून ब्रांच चेंज करणं हे एकदम रेअर केसमध्ये, जसं काय नाहीच म्हणू शकता. कारण इकडे समजा फर्स्ट इयरला तुम्ही आयटी मध्ये आहात आणि एक दुसऱ्या कॉलेज जे टार्गेटेड कॉलेज आहे तिकडेही तुम्हाला आयटी मध्येच भेटण्याचं चान्स असतं. आयटी मधून तुम्हाला एआयडीएस मध्ये म्हणजे ब्रांच चेंज करून भेटण्याचं खूप खूप रेअर ऑप्शन आहे, म्हणजे जवळपास नाहीच आहे. पण कॉलेज टू कॉलेज ट्रान्सफर इट इज पॉसिबल होऊ शकतं. असं नाही की नाहीच होऊ शकतं, पण एकदम रेअर कंडिशन. सो डिपेंड्स ऑन डीटीईचे एसपीपीयूचे काही रूल असतील आणि कॉलेजचे वॅकन्सी आणि कॉलेजलाही काही परमिशन अडचण नसेल तर त्या केसमध्ये होण्याचे चान्सेस आहे. आता आपण एवढी सगळी प्रोसेस करतोय आणि एवढं सगळं केल्यानंतर पण आपलं ऍप्लिकेशन नाकारलं जाऊ शकतं का? तर मित्रांनो, ऑब्विसली नाकारलं जाऊ शकतं. तिथे तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून काहीच त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये. यस, सो नाकारलं कुठल्या कंडिशन मध्ये जाऊ शकतं, जसं काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन तुमचे कमी आले, जसं मी तुम्हाला मेन डॉक्युमेंटेशन जे मेन लागतात ते सांगितलेच, पण त्याच्याशिवाय पण त्या कॉलेजला काही विशेष डॉक्युमेंट्स लागले
तर ते मागून घेऊ शकता. जसं KYC आले, तुमचे ऑदर 10वी-12वी रिझल्ट्स वगैरे वगैरे जे आपले सेतू मधून आपण काढतो ते डॉक्युमेंट्स वगैरे असे काही एक्स्ट्रा लागले तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहे. ते कॉलेज टू कॉलेज व्हेरी होतं, बरोबर. सो कुठे डॉक्युमेंटेशन मध्ये कमी पडलो, कुठे DTEच्या SVUच्या रूल मध्ये आपण एखाद्या वेळी नाही प्रॉपर बसत आहे किंवा सीटच वॅकंट नाहीये, तुम्ही खूप प्रयत्न करता, अशा केसमध्ये इतका सगळा प्रयत्न करून सुद्धा कॉलेज ट्रान्सफर तुमची नाकारले जाऊ शकतं. आता मुलं काय चुका करतात का, मी भरपूर वेळा असं बघितलंय, माझ्याशी बोलल्यानंतर पालकांनी मी त्यांना ती चूक सांगितली की भरपूर वेळा जे एक्झिस्टिंग कॉलेज तिथे मुलं LC काढून घेतात, खूप प्रयत्न करतात, काढून घेतात, पण ते चेकच करत नाही का जे टार्गेटेड कॉलेज आहे तिथे सीट अवेलेबल आहे का, किंवा टार्गेटेड कॉलेजने आपल्याला NOC दिलाय की नाही हे आपण चेकच करत नाही, आणि इकडे LC काढून घेतात आणि ऑब्व्हियसली तिकडे जातात तर तिकडे सीटच वॅकंट नसतं, गेलं ना त्याचं वर्ष वाया गेलं. ही चूक होते. भरपूर वेळा कॉलेज ट्रान्सफरचे काही रूल्स असतील दोन्ही कॉलेजमध्ये तर ते आपण वाचत नाही, काही क्रायटेरिया दिलाय त्यांनी, काय एवढे मार्क पाहिजे, एवढे विषय क्लिअर पाहिजे, ते टार्गेटेड कॉलेजमध्ये जे आहे किंवा आपल्या कॉलेजमध्ये जे आहे ते आपण वाचत नाही आणि ब्लाइंडली आपण LC काढतो, ट्रान्सफरच्या मागे लागून जातो. त्याच्यामुळे सुद्धा ह्या मोठ्या चुकांमुळे सुद्धा आपलं ट्रान्सफर नाकारलं जातं, धड हे कॉलेज भेटत नाही, जे होतं एक्झिस्टिंग ते हातातून निघून जातं, नवीन कॉलेज सुद्धा आपल्याला भेटत नाही. खूप मोठी चूक होते आणि शेवटी पस्तावा येतो मित्रांनो. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची जी चूक होते मुलांकडनं की कॉलेज ट्रान्सफरसाठी मी सांगितलं होतं इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एक डेडलाईन आहे की या जुलैमध्येच किंवा मॅक्स टू मॅक्स ऑगस्टमध्येच ते होऊ शकतं. सो ती डेडलाईन सुद्धा मुलांनी चुकवली की आपल्याला कॉलेज ट्रान्सफरचं ऍप्लिकेशन आपलं नाकारलं जाऊ शकतं, इकडचे नाही तिकडचे नाही, मध्येच अडकतो, पस्तावा येतो आणि आपलं वाटोळं होऊ शकतं. मित्रांनो, आता ट्रान्सफर करण्याच्या आधी स्वतःला काही प्रश्न आपल्याला विचारायचे, हे खूप महत्वाचा स्टार पॉइंट आहे. सो मी मुद्दामून तो शेवट घेतो. काय प्रश्न आहे, आपण नेमके ट्रान्सफर काय करतोय, का करतोय? फर्स्ट इयरला तर आपण ह्या कॉलेजला आलो म्हणजे इथे काहीतरी चांगलं आपल्याला भेटणार होतं म्हणूनच तू हा ऑप्शन टाकला ना ह्या कॉलेजचा, म्हणून ह्या कॉलेजला आलाय, आणि आता तुला वर्षभरात कळतंय की नाही मला ट्रान्सफर करायचं. मग नेमकी प्रश्न अडचणी काय, कुठल्या प्रश्नामुळे करतोय? तुला घरापासून दूर पडतंय, जाण्या येण्याचा प्रश्न आहे का, तुझा मित्र आहे तुझ्या मित्रामुळे तू ट्रान्सफर करतोय? यस, तुझ्या मित्रांनी सांगितलं त्या कॉलेजला फॅकल्टी चांगले, आपल्या कॉलेजला नाही, तुझ्या कॉलेजला फॅकल्टी चांगल्या नाही, तुझ्या कॉलेजला इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण मध्ये काही शिकवतच नाही. असं जर जेन्युअन प्रॉब्लेम आहे का ते तू स्वतःला विचारे. जेन्युअन प्रॉब्लेमचा आन्सर हो असेल तरच त्या ट्रान्सफरच्या प्रोसेस लाग, जर नसेल ना उगाच त्या ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये लागून तू स्वतःचा वेळ घालवतोय. उलट मी असं म्हणेल यावेळी, जर हे प्रश्न जर रॉंग येत असतील तुझे ना, तर कॉलेज नाही तुझ्यामध्ये ट्रान्सफर करण्याची गरज असणार मित्रांनो. कॉलेज ट्रान्सफरची गरज नाही, तर जो ट्रान्सफर करायचा, जो बदल करायचा तो तुझ्यात कर. 100% ज्या एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये आहे तिथे राहून सुद्धा तू खूप चांगलं तुझं इंजिनिअरिंग करू शकतो, चांगला स्कोर करू शकतो, चांगलं करिअर सेट करू शकतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ महत्वाचा असेल, तुम्हाला वाटतंय खूप फायदा झाला, पर्पल आर्टला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंजिनिअरिंगला आत्ता फर्स्ट इयर झालंय, सेकंड इयरला आपण एंट्री केलेलीच आहे. सो सेकंड इयरचा अभ्यास पहिल्यापासून करा आणि अभ्यास करताना पर्पल आर्ट ऍप्लिकेशनवरचे आपले रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन सोबत अभ्यास करा, जेणेकरून कॉलेज कुठलंही असो पर्पल आर्ट सोबत आहे, इंजिनिअरिंगचा अभ्यास करणं नेहमी सोपं होईल. कारण प्रॉपर डेडिकेटेड एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल फक्त पर्पल आर्ट ॲपवर आहे. सो पर्पल आर्ट सोबतच अभ्यास करा, इंजिनिअरिंग आपली मात्र सोपी होईल.